सर, आज गणपती दर्शन घेण्यासाठी आज पुण्यात आलात, काय भावना आहेत? मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे येथे 5 मानाचे गणपती आणि जवळपास आमचे इतर 12-13 गणेशोत्सव मंडळाला मी भेटी देणार, म्हणजे दर्शन करायला जाणार आहे. आणि या दर्शनामागचा उद्दिष्ट एवढंच आहे की आम्ही सर्व देव देश धर्म कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असताना देवाला एवढीच प्रार्थना करतो, गणपती रायाला या महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे. महाराष्ट्रामध्ये जी नैसर्गिक आपत्ती जी मागच्या काळामध्ये आली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला. आमच्या शेतकऱ्यांना आणि जे आज संकटाची पाळी आली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आधार दे. आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये कुणावरही त्या ठिकाणी संकट येणार नाही. आमचा महाराष्ट्र समृद्ध होईल. या समृद्ध महाराष्ट्राला अशीच समृद्धी मिळू दे आणि येथील संपूर्ण 14 कोटी जनतेचं रक्षण गणराया करतील अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे. आणि या 5 मानाच्या गणपतीच्या माध्यमातून, या दर्शनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना गणपतीराया सुखी संपन्न ठेवेल अशी मी प्रार्थना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. 3 वाजेला अवघे 5 मिनिटं राहिलेली. मोठा पोलीस बंदोबस्ती लावलाय. आता उच्च न्यायालयाने जी दखल घेतली आहे ती मुंबईकरांच्या जे काही थोड्या रोजच्या यातायातीच्या रोजच्याच ज्या मुंबई ती वेगाने चालते, त्या वेगाने चाललेल्या मुंबईला अडथळा येऊ नये आणि मुंबईमध्ये हे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती राखल्या गेली पाहिजे. याकरता जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे त्यानुसार मला वाटतं त्या ठिकाणी कारवाई सुरू असेल. मी त्या ठिकाणी फार आढावा घेतला नाही, पण मी आता थोडा 1 मिनिटापूर्वी टीव्ही बघितली, त्याच्यामध्ये मला दिसला की उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. आरक्षणाच्या मागणीवर नेमकी पक्षाची भूमिका कशी राहिलेली आणि या संदर्भात गेल्या 2 दिवसांपासून काय घडामोडी घडतात, तुम्ही काय याच्या संदर्भातला आढावा घेताय का? नाही, मी आधीपासूनच सांगतो आहे की मागच्या वेळीच्या आंदोलनामध्ये आणि यावेळीच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आमची सर्वांची भूमिका ही राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. ते देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आपल्याला त्या बाबी सर्व अवगत आहे, त्यामध्ये मी जात नाही. EWS आरक्षणाच्या माध्यमातून 10% आरक्षणाचा निर्णय झाला. इतर राज्यातलेही बऱ्यापैकी आंदोलन समाप्त झाले. आपण इतर राज्याचे आरक्षणाचा बघितलं असाल, काही गुर्जर समाजाचे आंदोलन होते ते समाप्त झाले. तर 10% EWS आल्यानंतर आणि ओपनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही त्या ठिकाणी मराठा समाजालाही मिळतं, इतर समाजालाही मिळतं. पण या ताटातलं काढून त्या ताटात द्या, त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या, हे राज्याला शोभण्यालायक नाही आहे. म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसीला द्या, या भूमिकेत पहिल्यापासून या ठिकाणी ही राज्याची कुठल्याच सरकारची भूमिका नाही आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे जे काही करता आलं, म्हणजे मी तर म्हणेल राज्याच्या निर्मितीपासून 1 मे 1960 पासून आतापर्यंतच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार सोडलं कुठल्याही सरकारने मराठा समाजाला जो न्याय दिला नाही, तो न्याय माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारकडनं, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडनं, एकनाथ शिंदे सरकारकडनं आणि अजितदादा आमच्या सोबत आहे, आमच्या सरकारकडनं आपण दिला आहे. आणि वेळोवेळी सारथी असेल, अनेक विषय असतील, मराठा समाजाला मजबूत करणे, जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे मराठा समाजाचं, त्या सर्वेक्षणप्रमाणे
मराठा समाजाला मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे. सरकार ती जबाबदारी पार पाडत आहे. आणि पण हे करत असताना 18 पगड जाती, ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज यावरही कोणता अन्याय होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे. पण जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणीवर आपल्या पक्षाची भूमिका काय? ओबीसीतून जे जरांगे पाटील आरक्षण 50% नाही, मी आधीच सांगितलं आहे की पुन्हा या ताटातून काढून त्या ताटात नको, त्या ताटात काढून या ताटात नको. म्हणजे मराठा समाजाचं काही जे काही योजना आहेत किंवा जे काही आरक्षण आहे, 10% EWS आहे आणि इतर काही ज्या काही सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळाव्या. हा जो 353 जातीचा ओबीसी 18 पगड जातीचा समाज आहे यांच्या तुम्ही सवलती काढून त्यांना द्याव्या. हे काही राज्याला कुणालाही अपेक्षित नाही. म्हणजे या राज्यातल्या कुठल्याही जनतेला विचारा, हेच सांगेल तुम्हाला की कुणाचं ताटातलं कोणी काढू नका. आपल्याला वेगळा न्याय मिळतोय, वेगळा न्याय घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया. आणि मराठा बांधव नेहमीच हे सरकारच्या आणि भूमिकेच्या समर्थनार्थ राहिले आहेत. मला असं वाटतं की या ठिकाणी अजून विचार केला गेला पाहिजे आणि राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आमच्याच सर्वांनी घेतली पाहिजे. मला वाटतं टक्केवारी वाढवणार आहे का? 50%च्या वर जाणार आहे का? 50%च्या वर जाणार आहे असं तुम्ही म्हणता? ओबीसी आरक्षण मिळणार नाही मराठा समाजाला. मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे की मी वारंवार हे सांगतो आहे, तुम्ही अजून त्या ठिकाणी तेच ते विचारताय. मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार, एकनाथ शिंदे सरकार आणि आम्ही काम करतो आहे याचा लेखाजोखा आपण मांडलेला आहे. यापूर्वी आपल्याला सर्व माहिती आहे राज्याला यावर काय काय काम झालं आहे आणि कधीही कुठल्याही सरकारमध्ये एवढं काम झालं नाही तेवढं काम आमच्या सरकारमध्ये झालं. त्याचा आता मी डिटेल करू शकतो पण तेवढा तुमचा वेळ घेणार नाही. पण मला असं वाटतं की कुठल्याही समाजाला असं वाटत नाही, कुठल्याही SC, ST, ओबीसी किंवा अजून कुठलाही समाज, त्या समाजाचं आरक्षण कमी व्हावं आणि कुणाला द्यावं. पण मराठा समाजाला मात्र जे आरक्षण 10% EWS असेल, अजून काही त्या ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे असतील ते समन्वयाने त्या ठिकाणी करता येऊ शकतं. या ठिकाणी जी मागणी आहे त्या मागणी अजून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. निश्चितपणे सरकार त्यावर योग्य भूमिका घेईलच. पण आता उपसमिती तयार झाली आहे, राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे सर्व नेते या ठिकाणी आहेत ते त्यावर काम करतायत. पण या ठिकाणी टोकाचं आंदोलन करून किंवा टोकाची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपल्याला अशांतता निर्माण करण्याऐवजी शांतपणे आपल्याला अनेक तोडगे निघू शकतात असं मला वाटतं. सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा जो आहे तो त्यांच्याकडून वारंवार सांगितला जातोय. तुमच्याकडून अशी काही योजना आखली जाते का की गावातील नातेवाईक असेल किंवा ज्यांना ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्रक मिळाले त्याच्यावरती प्रतिज्ञापत्रक असेल किंवा ऍफिडेव्हिट करून अशा पद्धतीने देता येऊ शकतं, अशी काही GR किंवा असं काही पुस्तक तयार करण्याचं कामकाज चालू आहे का? तुम्ही पुन्हा एकदा कन्फ्युज करताय. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मध्ये आहेत. आमचा उत्तर महाराष्ट्रामधला अनेक मराठा समाजाचे असे लोक आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे, त्या ओबीसी मध्येच आहे. आमच्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पकडला तुम्ही, तो ओबीसी समाजामध्ये आला आहे. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा शिंदे समितीने जे जे ओबीसी दाखले त्या ठिकाणी दिले, म्हणजे शोधून काढले ओबीसी नोंदी, ते ओबीसी मध्ये आलेच आहे. त्यामुळे कोणाचाच प्रश्न नाही आहे. ज्यांना नोंदी आहे त्या कुठल्या गॅजेटमध्ये झाल्या असतील. मी तेच सांगतोय, तुम्ही न्यायालयीन प्रश्न मला विचारतात आहे. न्यायालयामध्ये याच्यामध्ये खूप केसेस झाल्या आहे. न्यायालयाने अशा नोंदी दिलेल्या आहेत यापूर्वी त्यांच्या आदेशामध्ये की एखादी नोंद असेल कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये ती त्या समाजात जातात. म्हणजे शेड्यूल ट्राईब असेल शेड्यूल ट्राईबमध्ये जाईल, 1950च्या पूर्वी शेड्यूल ट्राईबची नोंद असेल ती शेड्यूल ट्राईबमध्ये जातं. कुठल्याही समाजाच्या नोंदी असतील त्या समाजाला ते आरक्षण मिळतंच. मराठवाड्यामध्ये सुद्धा शिंदे समिती आल्यानंतर ज्या नोंदी होत्या ना आजही कुणी थांबवलं नाही आहे, आजही काही थांबलं नाही आहे. मी महसूल मंत्री म्हणून सांगतो, कारण दाखला आमचा विभाग देतो. अजूनही तुम्ही कुठलाही तहसीलदार एडीओ किंवा आमच्या प्रांताला विचारा, जर ओबीसीचा कुठला जरी असेल एका पुरावा तरी आमचं सरकार दाखले देत आहे. दाखले थांबवले नाही आहे. पण आता त्यांची जी मागणी की ओबीसी मधून आणि सरसकट मागणी आहे ती मान्य होणार की नाही? मला हे सांगा की जे आतापर्यंतच्या न्यायालयीन सर्व प्रकरणाचे दाखले घेतले, जे काही केसेस झालेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत आणि हायकोर्टपर्यंत, की तुम्हाला नोंद नसेल एखाद्या समाजाची
किंवा नोंदी नसेल त्या समाजाची शेड्यूल ट्राईबची नोंद आपल्याकडे नाही आहे, तुम्ही शेड्यूल ट्राईब मागाल तर शेड्यूल ट्राईब जाता येणार नाही. काहीतरी नोंदी असल्या पाहिजे त्या ठिकाणी ओबीसी मध्ये येण्याकरता. त्याच्याकरता ती मागणी मान्यच केली आहे. म्हणजे आंदोलनामध्ये जी मागणी झाली होती की तुम्ही नोंदी तपासा, आणि नोंदी तपासून जेवढ्या नोंदी आल्यात त्या ओबीसी मध्ये आल्याच आहे, त्यामध्ये कोणी थांबवलं नाही आहे. आणि पुढच्या काळातही आमचे जे महसुली अधिकारी आहे जेवढ्या नोंदी मिळतील त्या नोंदीबद्दल आमचं त्या ठिकाणी काही म्हणणं नाही, ते ओबीसी मध्ये येणारच आहे. पण हे त्याच्या व्यतिरिक्त नोंदीचे नाही आहे. आणि मग अशा वेळी जो आरक्षणाचा निर्णय घ्यायचा तो वेगळा घ्यावा लागतो. मला वाटतं याच्यामध्ये जे काही कायदेशीर मार्ग आहेत, जे काही न्यायालयीन निकाल आहेत, या सर्वाचा आधार घेऊन सरकारला निर्णय घ्यावा लागतो. सरकारचा निर्णय म्हणजे उद्या एखादा सरसकट निर्णय कुठला घेतला आणि तो कोर्टाने नाकारला तर काही योग्य होणार नाही. म्हणजे उद्या जर आपण निर्णय घेतला, काहीतरी समाजाला भूलतापा दिल्या, कोणता तरी GR काढून टाकला, तो GR कोर्टात टिकला नाही, कोणीही चॅलेंज केला, शेवटी राज्यामध्ये देशामध्ये कुणालाही अधिकार चॅलेंज करण्याचा आहे. तर मला वाटतं कुणी चॅलेंज करेल आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा GR चॅलेंज जाऊन तो कॅन्सल होईल, ह्या भूमिकेमध्ये आमचं सरकार नाही आहे. कायदेशीर झालं पाहिजे, न्याय द्यायचा असेल तर कायदेशीर दिला पाहिजे. नाही, माननीय आमची जी उपसमिती आहे ती उपसमिती यावर चर्चा करते आहे, ती अभ्यास करता आहे आणि ते अभ्यास करून प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणार आहे. सरकारची चर्चेचीच भूमिका आहे आणि यामध्ये जे जे काही मागण्या आल्या त्यावर आमचं सरकार काम करते आहे. आणि त्यानुसार जो काही शेवटी एका दिवसात कुठलाही निर्णय, आरक्षणासारखा प्रश्न हा कुठलाही सरकार, आरक्षणासारखा प्रश्न तुम्ही देशभरात बघा, देशभरात आरक्षणाचे जे प्रश्न निर्माण झाले ते एका दिवशी नाही सुटत आहे, त्याला कायदेशीर मार्ग काढावा. सरकारच्या वतीनं कुणीही जरांगे पाटलांना भेटायला गेलेलं नाही. यापूर्वी ज्यावेळेस त्यांचं आंदोलन झालं होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तिसऱ्या दिवशी मंत्र्यांचे शिष्टमंडळ ते भेटायला गेलेलं होतं, गिरीश महाजन त्याच्यात होते. आज 5वा दिवस सुरू, सरकारच्या वतीनं कुणीही जाऊन जरांगे पाटलांशी चर्चा नाही गेलं ना. याचं कारण काय? शिंदे समिती गेली, सरकारचा एकही मंत्री हा जरांगेकडे यावेळेला गेलेला नाही. उपसमितीचे अध्यक्ष त्यांच्याशी अजूनपर्यंत बोललेले नाही. जाणीवपूर्वक हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला असा आरोप होता. कुठलाही असा हेतू नाही आहे. जर असतं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी रोज दिली नसती. आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जे काही मुंबईला आले आहेत त्या ठिकाणी तसं काही आतापर्यंत सरकारकडनं काही चूक झाली नाही आहे. सरकार हे त्या ठिकाणी रोज रेट वाढवतात. आता कोर्टामध्ये कोण लोक गेले, कोर्टाचे आदेश आले, त्यावर जे काही कारवाई होईल. पण सरकारकडनं मात्र कुणी त्या ठिकाणी आंदोलनाला चिथावणी दिली नाही. सरकारकडनं कुठल्याही आंदोलनाला त्या ठिकाणी नाही म्हटलं नाही. आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने कुठल्याही पद्धतीनं आंदोलनाला कुठलाही चिरडण्याचा प्रयत्न केला नाही. नाही यापूर्वीचे 50 दाखले मी देऊ शकतो. बोलले नाहीत, कुणीच प्रतिसाद नाही गेले ना. शिंदे समितीचे लोक गेले, त्यांचा शेवटी बघा जो तोडगा निघतो ती समिती तयार झाली आहे, त्या उपसमितीच्या माध्यमातून तोडगा निघतो. उपसमिती चर्चा करताय, त्यावर आमचे विखे पाटीलजी आणि आमची सर्व त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे लोक बसले आहेत, रोज चर्चा करताय. शेवटी काहीतरी योग्य निर्णय झाल्याशिवाय तिथे कोणी मंत्री जाणे, तिथं कोणी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नुसतं प्रदर्शन करणे, आमचं सरकार काही प्रदर्शन करणारं सरकार नाही आहे. आमचं सरकार योग्य न्याय देणारं सरकार आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी सारखं एक देवदुर्लभ नेतृत्व या राज्याला मिळालं आहे. ज्या नेतृत्वाने या राज्यातल्या सर्व समाजाला, ओबीसी, मराठा, SC, ST समाजाला प्रचंड न्याय देण्याचा प्रयत्न 14 ते 19 आणि आत्ताच्या काळात करतात आहे. आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे. मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आमचं सरकार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण याबद्दलचा तुम्ही जो काही निर्णय होईल तो सरकार तुम्हाला कळवेल. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे कुठेतरी अलिप्त असल्याचं पाहायला मिळतं. देवेंद्र फडणवीसांना एकटं पाडण्याचा प्रयत्न आहे का या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून? माननीय देवेंद्र फडणवीसजी सोबत रोजच अजितदादा, एकनाथ शिंदेजी बोलतायत. कुठलाही त्या ठिकाणी एकटं पाडण्याचा प्रयत्न नाही. महाराष्ट्राची 3,17,00,000 जनतेनी, महाराष्ट्राच्या 3,17,00,000 जनतेनी देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार बनवलेलं आहे. अजितदादाचं सरकार बनवलेलं आहे. 51% मतं घेऊन सरकार आलेलं आहे. आमचे
237 आमदार शेवटी रोज काय बोलायचं आहे, कशाला बोललं पाहिजे? नुसतं बोलून मीडियावर बोलून काही प्रतिक्रिया दिल्यानंच काही सरकारचा निर्णय होतो का? असं रोज रोज बोलून त्या ठिकाणी वातावरण कशाला गडबड करायचं? शेवटी त्या ठिकाणी मराठा समाजाकरता काय केलं हे सर्व लोकांनाच माहिती आणि पुढच्या काळातही होणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे की शेवटी अजितदादा असतील, एकनाथ शिंदेजी असतील, आमचे देवेंद्रजी असतील, हे सरकार महायुती सरकार म्हणूनच काम करत आहे आणि आम्ही सर्व एकत्रपणे काम करतो आहे आणि त्यामुळं कोणीही देवेंद्रजीला एकटं पाडू शकत नाही. महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.